ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, अतिशय गजबजलेलं दादर हे मुंबईचं जणू हृदयच. ते कधी आणि कसं वसलं याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच असेल. तर आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा पहिला भाग. मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी खटकते, ती म्हणजे मुंबईतल्या आजच्या सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या दादर ह्याचा उल्लेख कुठेच आढळत नाही. मुंबई शहराचा इतिहास सांगणाऱ्या महिकावतीच्या बखरीत वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नायगाव, परस, तायन इत्यादी ठिकाणांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर ब्रिटिशकालीन इतिहासात कुलाबा, माहीम, माझगाव, माटुंगही सापडतं, पण दादर मात्र कुठेच नाही. असं का? हा कुतूहल मिश्रित प्रश्न नेहमीच पडत आलाय. आजचं भरभराटीला आलेलं दादर तर दिसतंय, पण मग ते तेव्हाही असलं पाहिजे, आणि जर ते असेल तर मग ते कुठे आणि कोणत्या स्वरूपात, हा प्रश्नही समोर उभा राहतोच की. या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना उपलब्ध ऐतिहासिक तथ्यांसोबत तर्कबुद्धी वापरावी लागेल. सुरुवात आपण दादर या नावाच्या प्रचलित व्युत्पत्तीपासून करू. पिन कोड क्रमांक 14 आणि 28 धारण करणाऱ्या दादरला नाव मिळालं ते कधी काळी या ठिकाणी असलेल्या दादर म्हणजेच जिना किंवा पायऱ्यांमुळे, अशी एक लोकप्रिय समजूत आहे. पण थोडा विचार केला तर ही समजूत पटण्यासारखी नाही. असं म्हणण्यामागे आहे त्या काळचा भूगोल. मुंबईची 7ही बेटं पूर्वी एकमेकांपासून सुटी आणि टेकड्यांच्या स्वरूपात होती. टेकडी आली की चढ उतार आलेच. त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक बेटाच्या उतारावर चढ उतर करणं सोपं जावं म्हणून पायऱ्या खोदलेल्या असणारच. पुन्हा त्या काळच्या मुंबई शहराची व्याप्ती होती तीच मुळी मुंबई आणि माझगाव या बेटांपुरती. सगळी लोकवस्ती, व्यापार, उदीम, सरकारी आणि सामान्य लोकव्यवहार मर्यादित होते ते एवढ्याच परिसरापुरते. माहीम बेट होतं, पण मुख्य शहरापासून दूर. इथेही लोकवस्ती होती, पण माहीम प्रसिद्ध होतं तेच मुळी जंगलामुळे. माहीमचं जंगल मुंबईच्या इतिहासात माहीम वुड्स म्हणून प्रसिद्ध होतं. आता या जंगलानं व्यापलेल्या बेटावर असलेल्या पायऱ्या किंवा दादर इतिहासात प्रसिद्ध असाव्यात हे काही पटत नाही. तसा उल्लेखही जुन्या काळच्या लिखाणातून येत नाही. म्हणून दादर हे नाव पायऱ्या किंवा जिन्यांवरून पडलं ही व्युत्पत्ती तर्काला धरून नाही. प्रचलित व्युत्पत्ती तर्कदृष्ट्या न पटण्याचं आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रात दादर किंवा दादर सदृश नाव असलेली आणखीही काही ठिकाणं. एक दादर रायगड जिल्ह्यात पेण शहरापासून साधारणतः 7 किलोमीटर अंतरावर आहे. दुसरं एक दादर अलिबाग तालुक्यात चौल नजीक आहे. ओळखीसाठी या दादरला चौल दादर असं म्हणतात. आपल्या नावात दादर धारण करणारा पाडा म्हणजेच दादरपाडा उरण नजीक आहे. आणखी एक दादरपाडा पालघर जिल्ह्यातल्या केळवे माहीम जवळ आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावरचा दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश तर प्रसिद्धच आहे. ही सर्व ठिकाणं नावात दादर धारण करू नयेत. मग जर मुंबईच्या दादरचं नाव जिन्यावरून आलं असं क्षणभर गृहीत धरलं तर मग या इतर ठिकाणी असलेल्या दादरची नावं कशी आली या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. सबब मुंबईचं दादर हे नाव शिडी, जिना, पायरी, स्टेप्स किंवा स्टेअरकेस
इत्यादी इत्यादी शब्दांनी ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांमुळे पडलं हे तर्काला धरून नाही. तरीही दादर हे नाव पडण्यामागे काहीतरी कारण हे असणारच. पण मग ते कारण त्या काळातलं लोकजीवन आणि त्या काळातल्या लोकभाषेत शोधावं लागेल. त्या काळातलं जीवन आणि बोली नेमकी काय होती हे आता सांगणं अवघड आहे. त्यामुळे त्या नावांची व्युत्पत्ती वर्तमानाच्या फुटपट्ट्या लावून शोधण्यात काहीच अर्थ नाही. पण दादर नावाचं गाव होतं तरी कुठं हे शोधण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतिहासाला ज्याची दखलही घ्यावीशी वाटू नये अशा नगण्य स्वरूपात आजचं दादर अस्तित्वात होतं. पण ते नेमकं होतं कुठे हे शोधण्यासाठी इतिहासाचार्य वी.का. राजवाडे लिखित महिकावतीची बखर या पुस्तकाचा प्राथमिक संदर्भ म्हणून उपयोग केला जातो. हे पुस्तक आधारभूत घेण्याचं कारण म्हणजे या बखरीत उल्लेख केलेल्या स्थळांचा आणि स्थलनामांचा वर्तमानातल्या मुंबई शहराशी जवळचा संबंध आहे. बखरीत उल्लेख केलेली 700-800 वर्षापूर्वींच्या मुंबई शहरातली आणि उपनगरातली ठिकाणं त्यांच्या नावात किंचितसा बदल होऊन आजही मुंबई शहरात अस्तित्वात आहेत. उदाहरणच घ्यायचं तर वाळुकेश्वर, माहीम, भाईखळे, जुहू, अंधेरी इत्यादी. बखरीत दादरचा उल्लेख नाही, पण आजच्या दादरच्या आजूबाजूची माहीम, भाईखळे ही ठिकाणं त्यात आहेत. ही ठिकाणं लक्षात घेऊन इतिहासातलं दादरचं नेमकं ठिकाण काय होतं ह्याचा तर्कबुद्धी वापरून शोध घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता दादरचा शोध घेण्यासाठी आपल्याला आजपासून सुमारे 800-900 वर्ष मागे जाऊन म्हणजेच महिकावतीची बखरमधल्या मुंबईचा राजा प्रताप बिंबच्या काळाचा थोडक्यात आढावा घ्यावा लागेल. गुजरातेतल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंब याचा भाऊ प्रताप बिंब यानं शके 1060 म्हणजे इसवी सन 1138 मध्ये पैठण मार्गे उत्तर कोकणावर स्वारी केली आणि त्यानं दमण ते वाळकेश्वर पर्यंतचा प्रदेश काबीज केला. आपली वस्ती वाढवण्यासाठी त्यानं गुजरातेतून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी इत्यादी कुळांना आणून काबीज केलेल्या प्रदेशात वसवलं. पुढे राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीम बेटावर आपली राजधानी स्थापन केली. राजधानी स्थापन केल्यानंतर बिंबाबरोबर आलेल्या केळवे, माहीम, पालघर या परिसरातल्या लोकांनी माहीम बेटावर आपापल्या वस्त्या उभारल्या. या लोकांनी आपल्या केळवे, माहीम इथल्या मूळ गावांचीच माहीम, नायगाव, धारावी ही नावच या नव्या ठिकाणच्या वस्त्यांना दिली आणि जुन्या गावांची नावं नवीन वस्त्यांना देण्याची पद्धत त्या काळापासून रूढ झाली. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. पेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी